अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 28 ऑक्टोबरला शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला मी काही वस्तू सांगते। त्यातली जमेल ती वस्तू किंवा सगळ्या वस्तू तुम्ही आणल्या तर त्या तुम्हाला खूप 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 लाभ देतील। बघा, मी प्रत्येक सणाच्या आधी तुम्हाला काहीतरी सांगत असते की तुम्ही हे आणा ते आणा, फक्त आणा म्हणून असं सांगायचं नसतं, पण माहिती आहे का त्या वस्तू ज्या आहेत त्यांचा खूप लाभ असतो। आणि बघा, जसं आपण कपडे जुने झाले की नवे घेतो किंवा आपल्याला काही आवडलं की नवीन घेतो, जुने कपडे वापरत नाही, पण तसं या वस्तूंचं नाही आहे। बघा, या वस्तू जर आपण एकदा आणल्या आणि मग जर त्यांची आपण पूजा करायला सुरुवात केली तर त्या वस्तू आपल्याला आयुष्यासाठी लाभ देतात। त्या परत बदलायची गरजसुद्धा पडत नाही, घ्यायच्या आपल्याला एकदाच असतात, पण त्यांचा लाभ जो आहे तो पूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला होत असतो। तर म्हणून बघा, मी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस खूप खूप लाभदायी असतो, हा दिवस खूप प्रभावी असतो। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पाहिजे ती सेवा, छोटी मोठी सेवा उपाय जे आहे ते करायचे आहे आणि त्या दिवशी जी आपण सेवा करतो त्याचं कित्येक पटींनी पुण्य आपल्याला मिळत असतं। म्हणून तुम्हाला कोजागिरीला सेवा कशी करायची आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत आणेल। पण आज मी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी काही वस्तू आणायच्या आहे, कुठली वस्तू आहे, तिचा काय लाभ होणार आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते 28 ऑक्टोबर शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे। पौर्णिमा प्रारंभ पहाटे 4:18 आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे रात्री 12 नंतर 1:54 आहे। म्हणजे कळालं, 28 तारखेलाच आपल्याला दिवसभरामध्ये पौर्णिमेचे जे पण काही उपाय, तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल आणि बघा पौर्णिमेचं सत्यनारायण, तुम्हाला जर पौर्णिमेला सत्यनारायण करण्याची इच्छा असेल तर या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करा। वर्षामध्ये जेवढ्या पौर्णिमा येतात प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही घरी सत्यनारायण पूजा करायची आणि त्याचं फळ जे ते खूप, त्याचं फळ तुम्ही बघा, माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, मागच्या वर्षी मी शेअर केलेला होता, मी त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। पौर्णिमेला सत्यनारायण तुम्ही पूजा घरामध्ये घाला। ही सत्यनारायण पूजा तुम्ही घरामध्ये केल्यामुळे त्याचे खूप लाभ होतात। तुमच्या घरामध्ये जे काही नव्हतं ते सगळं तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्याचे दिवस, आपण जसं म्हणतो की हे कसं झालं, हे दिवस कसे बदलले मला कळालंच नाही, तर असा अनुभव तुम्हाला या पौर्णिमेचा सत्यनारायण केल्यामुळे येईल। त्यामुळे अगदी सोपी पूजा मांडणी असते, काहीही नसतं त्याला, घरच्या घरी आपण अगदी अर्ध्या तासामध्ये ही सत्यनारायण पूजा करू शकतो। त्यामुळे ते नक्की करा। मला सांगायचं थोडक्यात एवढंच आहे, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस वाया न जाऊ देता महिलांना मी तुम्हाला विनंती करते, या संधीचा तुम्ही फायदा घ्या। आणि शनिवार आहे, बऱ्याचशा महिलांना ऑफिसेसला वगैरे सुट्टी असू शकते, तर त्यामुळे नक्की करा। आणि बघा, कोजागिरी पौर्णिमेचं जे पण काही सेवा उपाय आहे ना, आपल्याला रात्री जमतील तेवढं रात्री आपण करू शकतो। तर त्यामुळे असं पण नाही की ताई मला ऑफिस आहे वगैरे वगैरे, तर प्लीज असं कारण न देता तुम्ही सेवा करा। कारण मला कमेंट्स येतात की ताई माझ्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम आहे, मुलांचे असे प्रॉब्लेम आहे, मूलबाळ होत नाही, नवरा बायको आमचे भांडण होतं वगैरे वगैरे। तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे, अमुक एक दिवशी असं हे केल्यामुळे काय होतं, आपल्या आयुष्यातलेच दुःख संकट कमी होतात। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे, त्याचं फळ त्वरित मिळेल। आणि बघा, या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या खूप काही महाग नाही आहे, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना परवडतील अशाच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। पण या वस्तू एकदा तुम्ही घ्या, त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभरासाठी होईल। आणि कोजागिरीची रात्र ही देवी देवतांची रात्र मानली जाते, कारण या रात्री सर्व देवी देवता ह्या भूतलावर विचलन करत असतात आणि आपल्याला म्हणून या शुभ मुहूर्तावर या गोष्टी देवघरासाठी आणायच्या आहे, देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। आणि बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा जो प्रकाश आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्यावर पडेल, त्याच चंद्रप्रकाशाचा आपल्याला फायदा करून घेता येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। बघा, मी तुम्हाला या आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते चंद्रकिरण जे असतात, दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राचे जे किरणं असतात त्याच्याकडे आपल्याला एकटक बघायचे, चंद्राकडे आपल्याला एकटक बघायचं आहे। त्यामुळे डोळ्यांचे जे आजार आहे ते कमी होतात। आणि बघा, आपण माणूस आहे, आपण कष्ट करायचेच असतात, फुकट आपल्याला कोणीही काही हातात आणून देणार नाही, पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा अमुक एक दिवशी तुम्ही उपाय करा, तुमच्या कष्टाला फळ 100% मिळेल, तुमचं कष्ट जे आहे ते निष्फळ जाणार नाही। यासाठी आपल्याला अशा महत्त्वाच्या दिवशी काही उपाय सेवा जे आहे ते करायचे। आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे या वस्तू तुमच्या जवळपास कुठे मिळाल्या, खूप चांगली गोष्ट आहे, नक्की घ्या। नाही मिळाल्या, मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकतील, ठीक आहे। आता बघा, या ज्या वस्तू आहे या घरी आणल्यामुळे
त्या दिवशी माता लक्ष्मीची अशी पूजा केल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि या वस्तू तुम्ही आधी आणून ठेवा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. आणि या वस्तू जर आपण घरात ठेवल्या तर माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जात नाही. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. आपल्या घरावर कुठल्याही अडचणी ज्या आहेत त्या येत नाही. म्हणून आपल्याला या वस्तू आणायची. तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा लक्ष्मीचा शिक्का हा असलाच पाहिजे. बघा हा जो शिक्का आहे ना, माझ्याकडे बघा माझ्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती पण आहे आणि हा जो शिक्का आहे मी हा देवघरामध्ये नाही ठेवत. मी जिथे देवांचं सामान ठेवते तिथे ठेवत असते. तर हा शिक्का आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा लागेल. यासोबतच तुम्ही दिवाळी लक्ष्मीपूजनाला सुद्धा आपल्याला याची पूजा करायची असते. आता फक्त माता लक्ष्मीचा सुद्धा मिळतो किंवा याच्यावर बघा मध्ये माता लक्ष्मी आहे, इकडे गणपती बाप्पा आहे आणि ते सरस्वती आहे. तर असा सुद्धा तुम्हाला मिळेल. आता हा शिक्का तुम्ही चांदीचा आहे तर हा त्या ताईंकडे तुम्हाला नाही मिळणार. पण जिथे तुम्ही चांदीच्या वस्तू घेतात अगदी 1 रुपयाचा कॉईन असतो तेवढ्या साईजमध्ये पण तुम्हाला अगदी 1000च्या आत बसेल, 1000 रुपयांच्या आत तसा सुद्धा मिळेल. आता मी काय केलं होतं, मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं, माझ्याकडे आधी अगदी छोटा होता पण मी दरवर्षी दिवाळीला मी भर घालत आपल्या बजेटनुसार आपण काही गोष्टी करत असतो. तर मी दरवर्षी भर घालत हा मोठा करत गेली. आता हा जो आहे माझ्याकडे हा बऱ्यापैकी जड पण आहे, जाड पण आहे आणि हा आता मी घेतलेला आहे. तर बघेल यावर्षी योग असेल तर अजून मी यामध्ये भर घालून मोठा घेईल. तर बघा मला सांगायचं एवढंच आहे. तर हा तुम्हाला शिक्का जो आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर मूर्ती घ्या, फोटो घ्या किंवा असा शिक्का घ्या. माता लक्ष्मीला स्थानापन्न म्हणजे बसलेल्या अवस्थेमध्ये माता लक्ष्मी असेल तसंच तुम्हाला घ्यायचं आहे. उभी माता लक्ष्मी कधी पण घेऊ नका. बघा माता लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी बसलेल्या स्थितीमध्ये कमळामध्ये बघा माता लक्ष्मी बसलेली असते तसंच तुम्हाला घ्यायचं आहे. आणि बघा माता लक्ष्मी काय आहे, चंचल आहे. ती एकाच ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. म्हणून आपल्याला उभी असलेली माता लक्ष्मी जी आहे ती घ्यायची नाही आहे. ती असेल तुमच्याकडे ती बदलून घ्या आणि बसलेल्या स्थितीमध्ये घ्या. किंवा बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एक फोटो पण असतो. भगवान विष्णू हे झोपलेल्या स्थितीत असतात आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत असते. हा सुद्धा फोटो हा पण आपल्याला दिवाळीला लागणार आहे लक्ष्मीपूजनाला. तर महिलांना तुम्ही आधीच सगळी ही तयारी करून ठेवा. छोटा मोठा घ्या फोटोज, मी म्हणत नाही चांदीचा शिक्का घ्या, फोटो घ्या पण घ्या. मूर्ती पण असेल तरी चालेल पण तुम्ही घ्या, फोटो घ्या, पण ते आपल्याकडे असलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे कवड्या. बघा मी बोलली कोजागिरीला आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला खूप आकर्षित करतात. पिवळ्या कवड्यांची सेवा आपण नवरात्रीत करतो, कोजागिरीला करतो, पौर्णिमेला करतो, लक्ष्मीपूजनाला सुद्धा याची सेवा आहे कवड्यांची. तर त्यामुळे तुमच्याकडे या कवड्या असतील तर परत घेऊ नका, ठीक आहे. असतील तर परत घेऊ नका, नसतील तर कमीत कमी या 7 कवड्या तरी तुमच्या घरामध्ये असल्याच पाहिजे. कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. जसं माता लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आल्या होत्या म्हणून त्यांना कवड्या ज्या आहेत त्या अतिशय प्रिय आहे. घरामध्ये नेहमी कोणी आजारी पडत असेल किंवा काही तुमच्या घरामध्ये काही बाकी इतर काही प्रॉब्लेम असतील तर या कवड्यांची पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. ज्यांना संतान प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल त्यांनीसुद्धा अशा कवड्या ज्या आहेत त्यांची ताबीज बनवून ते गळ्यामध्ये घातली पाहिजे. कवड्यांचे खूप फायदे, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. धनप्राप्तीसाठी सुद्धा या कवड्या खूप महत्त्वाच्या आहे. तर ह्या तुम्हाला घ्यायच्या आहे. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मी नेहमी प्रत्येक सणाला का मी तुम्हाला नेहमी आठवण करून देत असते, श्रीयंत्र. माझ्याकडे हे जे श्रीयंत्र आहे हे मोठ्या साईजमध्ये आहे, हे खूप जड आहे, हे भरीव आहे, पितळाचं आहे, खूप जड आहे. हे यामध्ये एक छोटी साईजसुद्धा मिळते. हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची सेवा केली जाते, जिथे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं जातं पौर्णिमेला. आता बघा नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं होतं. खूप ताईंनी नवीन हे श्रीयंत्र घेतलंसुद्धा आहे. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी घ्या. कोजागिरीला सुद्धा आपल्याला पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचं आहे. तुम्ही घेतलं तर नक्कीच हे पूजेमध्ये त्याची पूजा करायची आहे. कसं करायचं आहे ते मी नक्की सांगेल. दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. ताईंनो मी तुम्हाला सांगते, श्रीयंत्राची जिथे पूजा केली जाते, जिथे सेवा केली जाते ना, तिथे खूप 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 बदल झालेले आहेत. याचे मला खूप कमेंट येतात की ताई आमच्याकडे हे नव्हतं आणि आम्ही व्हिडिओ बघितला, आम्ही हे घेतलेलं आहे, स्थापित केलेलं आहे, याची सेवा केलेली आहे, आम्हाला असे अनुभव आलेले आहे. खूप असे कमेंट वाचल्यानंतर खरंच छान वाटतं. बघा मी आग्रह यासाठी करते,
की ह्या वस्तू घरात असल्यामुळे आपल्यालाच त्याचा फायदा होत असतो. आपण स्त्री बघा घरासाठी खूप काही झटत असतो, घरात सगळं सुख समाधानी असावं यासाठी झटत असतो. मग हे पण काही उपाय ना हे त्यासाठीच असतं. माझ्या देवघरामध्ये मी हे नेहमी पूजत असते. मंगळवारी शुक्रवारी श्रीसूक्ताचा पाठ करत मी याच्यावर कुंकुमार्चन करत असते. रोज जमलं अतिउत्तम, पण रोज नाही जमलं तुम्ही आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी करा, किंवा नाहीच जमलं पौर्णिमेला करा, पण करा, खूप लाभकारी आहे. आणि श्रीयंत्रासोबत ही कमळगट्ट्याची माळ, हे बघा हे कमळाची बी आहे. लक्ष्मी मातेला कमळ खूप आवडतं, तर त्यामुळे लक्ष्मीला आपण रोज कमळ जे आहे ते अर्पण करू शकत नाही, कारण कमळाचं फूल असं झेंडूसारखं फूल नाही की जे रोज आपल्याला मिळू शकतं. तर त्यामुळे ही कमळाच्या फुलाचं जे बी आहे त्याची ही माळ आहे. तर 108 मण्यांची ही माळ आहे. तर हे आपल्याला श्रीयंत्र जर तुम्ही घेणार असाल तर त्याच्यावर तुम्ही ही 108 मण्यांची जी माळ आहे ही तुम्हाला अशा प्रकारे ठेवायची आहे. यामुळे काय होतं, 108 कमळाची फुलं लक्ष्मी मातेला अर्पण करण्याचं पुण्य आपल्याला मिळतं. लक्ष्मी माता आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि सगळं काही आपल्या मनासारखं होतं. त्यामुळे तुमच्याकडे हे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही घ्या, स्थापित करा, पौर्णिमेच्या दिवशी करा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा, हरकत नाही, पण घ्या. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. तर दक्षिणावर्ती शंखसुद्धा तुम्हाला आणायचा आहे. दक्षिणावर्ती शंखाची स्थापना तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तुम्हाला फक्त दक्षिणावर्ती शंख आणून गंगाजलने तो स्वच्छ धुवायचा आहे आणि देवासमोर बसून एक लाल कापड अंथरायचं आहे. त्या कापडावर तुम्हाला शंखाची स्थापना करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गंगाजल भरायचं आहे. आणि तुम्ही एक दिवस तसाच लाल कापडावर ठेवा. नंतर तुम्हाला देवाऱ्यामध्ये व्यवस्थित त्याची दिशा बघून ठेवा. शंखाचं जे निमुळतं टोक आहे तर तुमच्या शहरामध्ये गावामध्ये ज्या दिशेला नदी वाहते त्या दिशेला तुम्हाला ते ठेवायचं आहे. म्हणजे बघा आता हे माझं घर आहे, इथून अशी या साईडने समजा अशी नदी वाहते, तर मी शंखाचं जे निमुळतं टोक आहे ते या साईडला ठेवेल. अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. बघा शंख जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक लाभ करून देतं आणि शंखाची सेवा ही शंख बघा आपल्याला बऱ्याच पूजांमध्ये सुद्धा ठेवावं लागतं. सत्यनारायण पूजा जी असते तर त्याच्यातसुद्धा आपण शंख पूजत असतो. गणपती बाप्पा बसवतो तिथे सुद्धा आपण शंख ठेवतो. त्यामुळे शंख जो आहे तो आपल्या देवाऱ्यामध्ये असलाच पाहिजे. तर अशा या काही वस्तू आहेत ह्या तुम्हाला आणायच्या आहे. या दिवाळीच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाच्या आहे. अजून काही वस्तू आहे, मी दिवाळीच्या आधी नक्की तुम्हाला व्हिडिओ आणेल की काय काय तुम्ही घेऊ शकतात, कुठल्या वस्तू लाभकारी ठरणार आहे या सणांमध्ये पूजल्या तर या वस्तू मी तुम्हाला नक्की सांगेन. तर बघा असं हे कोजागिरी पौर्णिमेच्या आधी तुम्ही वस्तू आणा आणि बघा त्याची सेवा करा, स्थापित करा. फक्त एकदा ठेवलं म्हणजे झालं असं नाही. आपल्याला अमुक एक दिवशी त्याची सेवा जी आहे ती झालीच पाहिजे. जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही घ्या. एक घेतली तरी हरकत नाही आहे, पण घ्या. आणि हळूहळू या गोष्टी बघा, आपण कपडे काही टॉप दिसला असं आपण 400-500 रुपये खर्च करून टाकतो. मग अशा वस्तू घेताना आपण विचार करतो, पण आपण हे विचार करत नाही की या वस्तू यांचा लाभ किती आहे याचा आपण विचार करत नाही. म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहे की जेणेकरून त्याचा भरभरून लाभ आपल्याला मिळेल आणि अमुक एक दिवशी आपल्याला त्याची सेवा करायची आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.